आज आहे वसुबारस आणि आमच्या नणंद भाऊजीची कामाची लगबग चालू आहे। दोघींनीही डोक्यावरून छान अशी आंघोळ केली आणि मी बाहेरले कामं करत होते, पाणी भरणं, तोपर्यंत नणंदबाईने छान अशी देवपूजासुद्धा करून घेतली। त्यानंतर कणिक मळली आणि चपात्याला सुद्धा चालू केलं। मग मी आली, चहा बनवला, भाजी टाकली, कुकर लावलं मुलांसाठी भाताचं आणि मग अशा प्रकारे आमचा स्वयंपाक पूर्ण झाला। त्यानंतर आपल्या ह्या टायगरला चपात्यासुद्धा दिल्या खायला, तो खाल्ला आणि शिल्लक राहिलेल्या घेऊन चालला आणि इथं लाडोबा त्याच्या समोर उभारून त्याला चपात्या खाऊ घालत होता, कारण त्याला खूप आवडतो म्हणून। त्यानंतर आत्या आणि याचं काहीतरी चाललं होतं आणि आपल्या शेतात कामगार आहेत कामाला, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट भरते मी या ठिकाणी। जे काय फराळीचं बनले ते आणि भाजी चपातीसुद्धा दिली। त्यानंतर आता आम्ही बनवणार आहे चकली। चकलीसाठी सगळे मसाले या ठिकाणी मी काढलेले आहे, तर याचा डिटेल व्हिडिओ ना आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता। खाली जो त्रिकोण आहे त्यावरती मी आजचा हा चकलीचा ब्लॉग अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता। नणंद भाऊजींनी मिळून आम्ही चकल्या पूर्ण बनवल्या आणि आत्तासुद्धा मी एडिट करत करत चकल्या तळतच आहे, आणखीन आमच्या चकल्या झालेल्याच नाहीत। तर समर्थाच्या चॅनलवर सुद्धा आपला डेली ब्लॉग दररोजचा येत असतो, तिकडेही तुम्ही बघू शकता। समर्थ बाबर सर्च केलं तर लगेच आपलं दुसरं चॅनलसुद्धा येतं, तिकडेही डेली ब्लॉगिंगच असते। आणि मस्त अशा इथं मी आता चकल्या बनवत आहे बघा। हे बघा किती छान स्टीलच्या शेवग्याने बनवते मी। पितळाचा शेवगा ही आहे सासूबाईचा, पण मला त्यावर खरं सांगते जमत नाही आणि माझ्या समर्थाने मला खूप अशी मदत केलेली आहे।